नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांच्या विविध कथा सादर करत आहे. याच सिरीजमध्ये मी आपल्याला बाबूराव अर्नाळकर यांची एक नवीन रहस्य कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे चंद्रा. या कथेचा भाग पहिला. कलकत्त्याचे सीआयडी प्रमुख निर्मलचंद्र यांना एक कुतूहलजनक पत्र मिळाले. ते पत्र मुंबईच्या सीआयडी खात्याने पाठवले होते. त्यात लिहिले होते, प्रिय महोदय, आपणाला खास कळवण्यात येते की आमच्या माहितीप्रमाणे कालिदास उर्फ गोलंदाज सध्या कलकत्ता येथे आहे. त्याच्या हाताचे ठसे उपलब्ध नाहीत, पण त्याचा फोटो, वर्णन आणि आतापर्यंतची माहिती सोबत पाठवली आहे. आपणाला त्या माहितीवरून दिसून येईल की त्याच्या विरुद्ध कायदेशीर इलाज करण्याइतका आमच्याजवळ सबळ पुरावा नाही. पण आपल्याच हिताच्या दृष्टीने आमचा असा सल्ला आहे की जर तुम्ही त्याचा पत्ता मिळवण्यात यशस्वी झालात तर त्याच्या हालचालीवर काळजीपूर्वक नजर ठेवावी. आपला विश्वासू मुरारराव, सीआयडी सुप्रिटेंडंट, मुंबई. निर्मलचंद्रांनी त्या पत्राखालचा कागद हाती घेतला. त्यात गोलंदाजाचे वर्णन होते. कालिदास उर्फ गोलंदाज, वय 31 वर्ष, उंची 5 फूट 10 इंच, वजन 175 पाऊंड, डोळे निळसर, केस काळे आणि उलटे बसवलेले, रंग काळा सावळा, निशाणी डाव्या खांद्यावर पिस्तुलाच्या गोळीची जखम आणि उजव्या खांद्यावर 4 इंच लांबीची सूर्याची जखम. त्याची वैशिष्ट्य, नेहमी भपकेबाज कपडे करतो. ऐशारामाची आवड आहे. सर्वात मोठ्या हॉटेलात उतरतो. त्याला उत्कृष्ट खाद्यपेये लागतात. जवळ हत्यारे बाळगतो. सुरा फेकण्यात अत्यंत पटाईत आहे. तो उत्कृष्ट वैमानिक देखील आहे आणि त्याच्याजवळ विमान चालवण्याचा परवाना आहे. तो अनेक भाषा सफाईने बोलतो. तो ज्यांच्या मागे लागतो त्यांना तोफेच्या निशाणीचे कार्ड देतो, म्हणून त्याला गोलंदाज हे टोपण नाव पडले आहे. त्याच्या त्या कार्डाचा नमुना सोबत जोडला आहे. इतर माहिती, 5 वर्षांपूर्वी त्यानं एका बँकेचे चोरण्यात आलेले सोने परत मिळवण्यात यश संपादन केले. त्याबद्दल बँकेकडून बक्षीस मिळवले आणि बदमाशांना आमच्या ताब्यात दिले. त्यावेळी त्याची आणि आमची प्रथम ओळख झाली. त्यानंतर काही महिन्यांनी त्याने आपल्या 4 मदतनीसांच्या साहाय्याने ज्या बदमाशांविरुद्ध आमच्याजवळ पुरावा नव्हता आणि ज्यांना शिक्षा झाली नव्हती अशांना दहशत देण्यास सुरुवात केली. त्यावेळी आम्हाला त्याचा संशय आला नव्हता, पण त्याच्या सर्व हालचाली गुन्हेगारांविरुद्ध होत्या. त्याने एका अंमली पदार्थाचा व्यापार करणाऱ्या टोळीचे पुढारी पुराव्यासह आमच्या हाती दिले. त्याच सुमारास परदेशात भारतीय तरुणींना गुलाम म्हणून विकणाऱ्या एका माणसाला त्यानं ठार केलं असावं असं आम्हाला वाटतंय. त्यानंतरच्या वर्षात मुंबईत भेट देणाऱ्या एका परदेशीय बड्या पाहुण्याचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका गुन्हेगाराला त्यांनी ठार केलं. यापुढे गोलंदाजाच्या कित्येक हालचालींची माहिती देण्यात आली होती आणि पुढे लिहिलं होतं. ही अशा प्रकारची कृत्ये तो गेल्या 6 महिन्यापर्यंत करत होता आणि गुन्हेगारांना शासन करताना आपल्या संपत्तीत भर घालत होता. आमच्या अंदाजाप्रमाणे त्याने आतापर्यंत 50 लाख रुपये मिळवलेले आहेत. अनेक बदमाशांना ठार केलंय, पण त्याच्याविरुद्ध एकही आरोप सिद्ध करण्याइतपत पुरावा आमच्याजवळ नाही. असा हा पराक्रमी कालिदास उर्फ गोलंदाज आमच्या माहितीप्रमाणे सध्या कलकत्त्यात आहे. तेव्हा आपल्याला योग्य वाटेल अशी सावधगिरी घ्यावी. निर्मलचंद्रांनी एका हातानं आपलं डोकं खाजवलं आणि कपाळावर आठ्या चढवून त्यांनी ते पत्र पुन्हा वाचलं. त्यांच्या थकलेल्या चर्येवर आता अनेक सुरकुत्या पडल्या होत्या. सुमारे 35 वर्ष कलकत्त्यातील निरनिराळ्या बदमाशांबरोबर सतत झगडल्यानंतर त्यांचे केस पांढरे व्हावे आणि तोंडावर सुरकुत्या पडाव्यात हे स्वाभाविक होते. धीरेनला जे पत्र पाठवण्यात आले होते त्याच्याशी याचा काही संबंध आहे असं तुला वाटतं काय? निर्मलचंद्रांनी गोलंदाजाबद्दलची माहिती पुन्हा वाचल्यानंतर शेजारी बसलेल्या मदतनीसाला विचारलं. इन्स्पेक्टर मुकेशनं आपल्या डोक्यावरील हॅट मागे सरत मान हलवली. मीही तोच विचार करतोय, तो म्हणाला. हा माणूस गोलंदाज या नावानं प्रसिद्ध आहे असे मुंबईचे पोलीस म्हणतात, आणि ही निशाणी पहा, ही त्याचीच दिसते. धीरनचं काय होत आहे? निर्मलचंद्रांनी विचारलं. तो आज दुपारी सेशन कोर्टात हजर राहील आणि आणखीन मुदत मिळवेल. मुकेश कपाळावर आठ्या चढून म्हणाला. साहेब, ते कसे आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. माझा हिशोब नेहमी कच्चा असतो
पण खटला लांबणीवर टाकण्याची ही त्याची 31वी किंवा 32वी खेप असावी आणि त्यानं गणेशला ठार केलेल्याला 2 वर्ष झाली आहेत. मला तर असं वाटतंय की आपण म्हातारे झालो तरी धीरेंचा खटला चालूच राहील. साहेब माफ करा, पण या गोलंदाजाबद्दल या रिपोर्टात जे काही लिहिलंय ते जर खरं असेल तर या कलकत्त्यात तो काही वर्ष राहिला तर बरं होईल, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आपण राजीनामा द्यावा आणि त्या गोलंदाजासारखे काहीतरी करावे असं अधूनमधून माझ्या मनात येतं. या शहरात तसे जर काही घडू लागले तर मला अधिक शांतपणे झोप घेता येईल. साहेब, मी जेव्हा साधा हवालदार होतो तेव्हा या धीरेंच्या कामावर माझी नेमणूक झाली होती. अनेक वर्ष निघून गेली. आता तुम्ही मला सीआयडी खात्यातील ही जागा दिली आहे, पण तरीही धीरेन मोकळाच आहे. छाती पुढे करून आणि ताठ मानेने चालतो. ते मला पाहवत नाही आणि शेवटी त्यानं एका पोलिसाला पण ठार केले आहे. निर्मलचंद्र काही बोलले नाहीत. ते थकलेल्या नजरेने आपल्या मदतनीसाकडे पाहत होते. त्यांना मुकेशबद्दल सहानुभूती वाटत होती. म्हणून आम्ही धीरेनला पकडले, मुकेश म्हणाला. आणि त्यानं गुन्हा केला हे प्रत्येकाला माहीत होतं. आम्ही त्याला खरपूस सोप दिला, त्याला चांगलेच दमवले, पण त्यामुळे फायदा काय झाला? रबरी दांडुका म्हणजे काय? पोटात घुसणारी गोळी नव्हे. त्यामुळे काय तुम्ही मरत नाहीत. पोटात भयंकर वेदना होऊन तुम्हाला हळूहळू मृत्यू येत नाही आणि तुम्ही ओरडू नये म्हणून तुमच्या तोंडात चिंध्या कोंबाव्या लागत नाहीत. त्यामुळे एक सालस्त्रीचा पती किंवा गुणी मुलांचा पिता नाहीसा होत नाही. त्यानं एका न्यायाधीशाला आपल्या खिशात टाकलंय. एक अत्यंत धूर्त वकील नाना निमित्त करून त्याचा बचाव करतो. खटला नेहमी एकाच न्यायाधीशासमोर येतो. ज्युरीचे सभासद किंवा सरकारी वकील त्या खटल्याकडे विशेष लक्ष देत नाहीत. इतका कालावधी लोटला आहे की धीरेन कोण आहे हे पण लोक विसरलेत. कदाचित त्याला सोडून देण्यात येईल किंवा ते त्याला तुरुंगात पाठवतील. त्यापैकी काही घडलं तरी त्याला पर्वा नाही. तुरुंगात गेल्यानंतर काही महिन्याच्या आतच त्याला शिक्षेची माफी मिळेल आणि तो आणखीन कोणाच्या तरी पोटात गोळी घालण्यास मोकळा होईल. निर्मलचंद्रांनी आपली थकलेली नजर टेबलावरील कागदपत्रांकडे वळवली. त्यांना आपल्या मदतनीसाला काय उत्तर द्यावं हे समजत नव्हतं. मुकेश आणखीन पुढे सरकला आणि पुन्हा बोलू लागला. आणि आता या गोलंदाजानं धीरेनला पत्र पाठवले. तो म्हणतो की त्याला कोर्टात शिक्षा हो न हो, पण त्याचं कोर्ट आमच्यापेक्षा वेगळं आहे आणि त्या कोर्टानं धीरेनला दोषी ठरवलंय. तो म्हणतो की आज दुपारी जर नेहमीप्रमाणे आपल्या साथीदारांच्या पाठीवर थापा मारत आणि न्यायाला खिजवण्यासाठी मोठ्याने हसत जर धीरेन कोर्टातून बाहेर पडला तर तसं घडण्याची ती शेवटची खेप ठरेल त्याची. गोलंदाज म्हणतो की गोळीला गोळीने उत्तर मिळेल. त्यानं इतरांच्या पोटावर गोळ्या झडल्या आहेत. या खेपेला त्याच्या पोटात गोळी शिरेल. कदाचित तो तसे करेलही. जर तुम्हाला आलेल्या पत्रातील माहिती अर्धवट सत्य असली तरी तो ते करू शकेल. मी जे केले असते आणि जे करण्याची माझी इच्छा आहे ते गोलंदाज सहज करेल. तसं घडलंय तर वर्तमानपत्र डोक्यावर आकाश उचलतील. आपणात अक्कल नाही, हिंमत नाही वगैरे आरोप करतील. नंतर त्या गोलंदाजाला शोधून काढून त्याला पोलीस कोठडीत डांबणे, त्याच्यात तोंडून जबरदस्तीने सत्य उधवणे, नंतर कोर्टात उभे करणे वगैरे गोष्टींची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात येईल. पण जर आपण खोट्या नीतीच्या कल्पना उराशी कवटाळल्या नसत्या तर जे काम तुम्ही किंवा मी केले असते ते करणाऱ्याला पकडणे हे आपले काम आहे आणि त्याबद्दल आपल्याला पगार मिळणार आहे. निर्मलचंद्रांनी आपल्या भोगयावर चढवल्या. मुकेश, तसं करणं तुझं कर्तव्य आहे. त्या खटल्याचं पुढे काय होईल याचा तुला विचार करायचा नाही, ते म्हणाले. तो सुटला किंवा फासावर चढला तर तो तुझा अपराध नाही. मी माझे कर्तव्य करीनच, कपाळावर आठ्या चढवत मुकेश म्हणाला. मी माझं कर्तव्य नेहमीच करत आलो आहे. आपण सर्वच वर्षानुवर्ष आपलं कर्तव्य करत आहोत. मी झाडून जागा साफ करीन आणि केराची टोपली भरून ठेवली म्हणजे पुन्हा कचरा पसरायला कोणाला तरी त्या टोपलीचा उपयोग होईल. निर्मलचंद्रांनी गोलंदाजा संबंधीचे कागद उचलले आणि त्याकडे ते टक लावून पाहत बसले. शांतता पसरली होती आणि मुकेशचे शेवटचे शब्द त्या हवेत घुमत होते. त्याचे नाद प्रतिनाद ऐकू येत होते. जणू काय कोणत्या तरी अदृश्य शक्तीने तिथले तापमान वाढवले होते. मुकेशने अचानक आपला रुमाल बाहेर काढला आणि आपले तोंड पुसले. तो उभा राहिला आणि खिडकीजवळ उभा राहून त्याने बाहेर पसरलेल्या कलकत्ता शहराकडे शून्य दृष्टीने पाहू लागला. निर्मलचंद्रांनी खोकून घसा साफ केला आणि नंतर ते म्हणाले, मुकेश, तुला अद्याप गोलंदाजाचा पत्ता लागला नाही ना? नाही, राजू आणि गजू त्याचा शोध घेत आहेत, मुकेश म्हणाला. त्यांनी कालच्या दिवसात शहरातील सर्व मोठी हॉटेले तपासली. निर्मलचंद्रांनी मान हलवली.
तुला काही माहिती मिळताच ती ताबडतोब मला कळव, ते म्हणाले. मुकेश आपल्या कामगिरीवर निघून गेला. त्या दुपारी 3:30 वाजता त्याला कोर्टाजवळ बोलवण्यात आले तेव्हा तिथे मरून पडलेला धीरेन त्याने पाहिला. धीरेनच्या पोटात पिस्तुलाची गोळी घुसली होती. गोलंदाजाने कलकत्ता शहराला पहिली सलामी दिली होती.